हिंदुस्तान न्यूज। आज हम बात कर रहे हैं यवतमाल जिले और वनी तालुका के प्रमुख समाजसेवी और भारतीय जनता पार्टी के महाराष्ट्र राज्य के कार्यकारी सदस्य विजय जी चोरडिया की, जो अपने सामाजिक कार्यों के लिए व्यापक रूप से जाने जाते हैं। 4 सितंबर को उनके जन्मदिन के अवसर पर चोरडिया जी ने वनी और उसके आसपास के लोगों के लिए विशेष चिकित्सा सहायता और स्वास्थ्य शिविर का आयोजन किया है। ये चिकित्सा शिविर 1 सितंबर से शुरू होकर 7 सितंबर तक चलेगा, जिसमें लोगों को स्वास्थ्य जांच और आंखों की जांच की सुविधाएं मुफ्त में उपलब्ध कराई जाएंगी। यह आयोजन विजय जी चोरडिया की ओर से समाज के प्रति उनके समर्पण और सेवा की भावना को दर्शाता है। आइए सुनते हैं विजय चोरडिया जी का संदेश, जो उन्होंने अपने जन्मदिन पर वनी के लोगों के लिए दिया है। माझ्या वाढदिवसा निमित्ताने माझी जे सतत काम करण्याची पिंड असलेली आहे ते जनसामान्यकरिता काम करण्याची आहे आणि जनहिताचे काम करण्याची आहे। त्या अनुषंगाने आपण येत्या 1 तारखेला घोणसा या गावामध्ये नेत्र चिकित्सा शिबिर, मोतीबिंदू शिबिर, चष्मे वाटप असा कार्यक्रम आणि अन्य रोग निदान शिबिर घेतलेले आहे। त्यामध्ये जवळपास 755 रुग्णांची तपासणी झाली आहे। 355 लोकांना चष्मे द्यायचे आहे आणि 50 लोक आपण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठवलेले आहेत। त्यानंतर तारीख 2 तारखेला आपण जो आपला मोठा पोळा होता, तर या दिवशी आपण आपले शेतीवर 364 दिवस आपण आपल्या वृषभ देव आपले काम करतात, त्यांचं पूजन असतं। त्यांच्या पूजनाच्या निमित्ताने मोठ्या पोळ्यामध्ये आपण सर्व शेतकऱ्याचा एक दुपट्टा देऊन त्यांना सन्मान केलं व त्यांना एक सन्मान राशी पण आपण सर्व शेतकरी बांधवांना दिली आणि त्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या शुभकामना दिलेल्या आहेत। तसेच आज सायंकाळी तानापोळा आहे। हा तानापोळा म्हणजे लहान पोरांचा उत्साहाचा आनंदाचा दिवस असतो। या निमित्ताने आपण इथे आज अ आणि ब गटामध्ये जो तानापोळामध्ये चांगला आपला नंदी साजून असं आणल किंवा एक चांगला काही राष्ट्रहितामध्ये कुठला मेसेज देईल, काही चांगले पोशाख असेल, या सर्व गोष्टींच्या परीक्षण करून आपण त्याच्यासाठी अ आणि ब गटामध्ये 1 ते 6 वर्षापर्यंत अ गट आणि 6 ते 12 वर्षापर्यंत ब गट यामध्ये त्यांना आपण पारितोषिक म्हणून 10 सायकली देणार आहोत। तसेच याच्यामध्ये आपण 10 लकी ड्रॉ पण ठेवलेले आहे। हे ड्रॉ पण 1200 रुपयांच्या वस्तूचे ड्रॉ आहे ते पण ठेवलेले आहे। तसेच जे 250-300 जे काही स्पर्धक याच्यामध्ये सहभागी होईल त्यांना सर्वांना एक टिफिन बॉक्स आपल्याकडून प्रोत्साहन पारितोषिक म्हणून सर्वांना देण्यात येणार आहे आणि नंतर त्यांच्या सर्व अल्पोपहाराची व्यवस्था वगैरे सर्व केलेली आहे। आणि या सणाच्या निमित्ताने मी माझ्याकडून सर्व माझ्या बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आहे। तसेच आज उद्या 4 तारखेला माझ्या वाढदिवसाच्या अनुषंगाने आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन केलेले आहे आणि त्या आयोजनामध्ये बऱ्याच लोकांचे भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही प्रवेशही घेणार आहोत आणि नंतर एक ऑर्केस्ट्राचे आयोजन केलेले आहे आणि सर्वांचे स्नेहमिलन व स्नेहभोजाची व्यवस्था तिथे आपण आपल्या श्रीविनायक मंगल कार्यालय इथे केलेली आहे आणि सर्वांना आम्ही जेवढे आमचे पदाधिकारी आहे, लहान तळागाळापासून तर मोठे सर्वांना या कार्यक्रमासाठी आपण बोलवलेले आहे। त्यांनी येऊन या सर्व कार्यक्रमाचा आणि सर्व माझ्या वाढदिवसाचा जे अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्याला यशस्वी करावे आणि माझ्यावर असंच प्रेम ते करत आहे ते करत राहावं आणि मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतोय की माझ्या हातात जीवनात सतत चांगले काम होत राहावे, एवढाच आशीर्वाद मला मिळेल। सर्व नागरिकांसाठी माझा एवढाच संदेश आहे की त्यांनी मला जे आजपर्यंत प्रेम दिलं आहे, मला जे आशीर्वाद दिला आहे, त्या आशीर्वादाच्या अनुषंगाने मी चांगले काम सतत जीवनात करत राहील आणि त्यांचं जे प्रेम माझ्यावर असं आहे ते सतत तसंच राहू द्या आणि माझ्यासाठी थोडी प्रार्थना करा की मला एक मोठी संधी मिळाली तर मी बरेच काही काम करू शकणार।
ये थे विजय जिचोडिया का संदेश। इस पहल के माध्यम से वे एक बार फिर साबित कर रहे हैं कि वे न केवल एक राजनेता बल्कि एक सच्चे समाजसेवी भी हैं। और हिंदुस्तान न्यूज की ओर से इन्हें जन्मदिन की बधाई देते हैं। धन्यवाद।